नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पारंपरिक सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाबरोबरच शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे वाढल्याचा दिसून येतोय. मागील काही वर्षात हळदीला मिळालेला चांगला बाजारभाव आणि उत्पन्नाच्या अपेक्षेमुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळदीखालील क्षेत्र वाढवलंय. तालुक्यातील विविध गावांमध्ये हळदीची लागवड पूर्ण झाली असून पीकही जोमाने वाढू लागले. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. हळद हे पाण्याची गरज असलेले पीक असल्याने वेळेवर पाऊस न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. दरम्यान येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाल्यास हळदीच्या पिकाला मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय. मृत तरुणाचं नाव ज्ञानेश्वर उत्तेरेश्वर वाकडे, वय 21 वर्ष, राहणार पट्टी वडगाव असं आहे. तर प्राथमिक माहितीनुसार शनिवारी रात्री ज्ञानेश्वर आपल्या 2 मित्रासह मोटरसायकलवरून घाटनांदूर येथे आला असता साठे चौक परिसरात काही जणांसोबत त्याचा वाद झालाय. या वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन संशयितांनी ज्ञानेश्वरावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ज्ञानेश्वराचा मृत्यू झालाय तर त्याच्यासोबत असलेला एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिसऱ्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढल्याचं सांगितलं जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हत्येचं नेमकं कारण आणि आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत येथे कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी BLO कडून हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. SIR अभियानाअंतर्गत BLO घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी आणि आवश्यक प्रपत्रे भरून घेत आहेत. तर या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत शहरातील विविध भागांना भेटी दिल्या. त्यानंतर तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नागरिकांनी अनेक BLO घरी भेट देत नसल्याचं आणि प्रपत्रे भरून घेत नसल्याच्या तक्रारी मांडल्यात. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामात कोणतीही कुचराई सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. हलगर्जीपणा करणाऱ्या BLOवर थेट कारवाईचा इशारा दिलाय. आज वसमत विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये जे आहे SIR ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि आज आम्ही जे आहे बरेच पार्ट्स मध्ये जे आहे तो व्हिजिट दिली आहे. 2 ते 3 पार्ट जे आम्ही आता बघितलेले आहे त्याच्यामध्ये आपले सर्व BLO जे आहे ते नागरिकांबरोबर कोऑर्डिनेशन करून त्यांच्याबरोबर जे आहे ते फॉर्म घेऊ लागले. बरेच आता आपल्याला समोर एक प्रश्न येऊ लागले होते की भाई जे एन्युमरेशन फॉर्म आहे त्या एन्युमरेशन फॉर्म मध्ये कोणत्या भाग जे आहे तो भरून घ्यायला जे आहे तो BLO ला काही ठिकाणी अडचण येत होती आणि काही नागरिकांना पण अडचण येत होती. मग आपण सर्वांना नागरिकांना हेच आव्हान राहणार आहे की आपल्याला जे काही एन्युमरेशन फॉर्म देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जे आहे ते खालच्या पाठ ज्याच्यामध्ये जे आहे आपली पर्सनल डिटेल्स आहे, ज्याच्यामध्ये आपला फोन नंबर आहे, त्याच्यामध्ये आपल्या वडिलांचं नाव किंवा आईचं नाव आहे, आपल्या स्वतःचं नाव आहे, ऐच्छिक स्वरूपामध्ये आधार कार्डाचा नंबर आहे, या सर्व माहिती जी आहे तो आपण भरून दिला. तो बाकीची जी माहिती आहे ज्याच्यामध्ये मॅपिंगची डिटेल लागतात आणि कोणते पार्ट्स नंबर वरून जे आहे तो आपली मॅपिंग झालेली आहे तो सर्व माहिती जे आहे ते BLO किंवा सुपरवायझर आपापल्यात भरून घेणार आहे. आपण जे आहे नागरिकांनी ज्या ज्या ठिकाणी फॉर्म जे आहे ते आपल्याकडे देण्यात आलेले असतील त्याच्यामध्ये जे आहे ते फक्त आपण खालच्या पार्ट जे आहे तो भरून घ्यावा आणि आपले साईन करून जे आहे तो दोन्ही कॉपीज मध्ये आपले साईन करून आपले जे BLO आहे त्यांना तो फॉर्म जे आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव परिसरात नीलगाईच्या कळपांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी नवं संकट ठरत आहे. तर आधीच बियाणे न उगवणे, हवामानातील बदल आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता उभ्या पिकाच्या नुकसानीचा सामना करावा लागतोय. गाडेगाव परिसरात नीलगाईचे कळप वारंवार शेतात शिरून
पिकाचं नुकसान करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यापूर्वी अकोट तालुक्यातही अशाच परिस्थिती निर्माण झाली होती। आता तेल्हारा तालुक्यातही ही समस्या गंभीर बनत असल्याचं स्थानिक शेतकरी सांगत आहेत। या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने पाहणी करून नीलगाईपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अकोले जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारीवरून सम्राट अशोक सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत दोषी कंपन्या आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाईसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पारतूर आणि बाळापूर तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। या पार्श्वभूमीवर सम्राट अशोक सेनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यामध्ये प्रत्येक तालुक्यात तातडीने पंचनामा करून बोगस बियाण्यांची चौकशी करावी, दोषी कंपन्या आणि विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश सिरसाट यांनी दिली आहे। सर्वांना जय जवान जय किसान। आज अकोला जिल्हा कृषी अधिकारी यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो, पण हा इंग्रजाची अवल्यात कृषी अधिकारी या ठिकाणी हजर नाही। यासाठी आम्ही आक्रमक पवित्र या ठिकाणी भूमिका घ्यावी लागली। अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुका, बाळापूर तालुका, अकोट तालुका, पातूर तालुका, मूर्तिजापूर तालुका आणि बार्शी टाकळी तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। आणि नुकसान कसं झालं तर ज्या शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन शेतीत पेरलं त्या शेतकऱ्यांचं काही ईगल कंपन्या असो, विविध कंपन्याचं शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक निघालंच नाही। अरे पीक निघालं नसल्यामुळे आज शेतकऱ्यांनी जे मशागत केली, शेतकऱ्यांनी जे पेरणी पाणी केली, शेतकऱ्यांनी जे किस्तकाळी केली, तो सगळा पैसा आज व्यर्थ गेला। हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत, यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो, परंतु या ठिकाणी हे अधिकारी हजर नाहीत। आम्ही यांना 3 दिवसाचा अल्टिमेट दिला। 3-4 दिवसात जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात सर्व गावी, ग्रामीण भागात, सगळ्या 506 तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांचा पंचनामा करून जर दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा या ठिकाणी आता मी देऊन आलो। आणि या ठिकाणी आक्रमक भूमिका या इंग्रजाच्या औलादाच्या ऑफिसमध्ये आम्ही घेतली। तात्काळ सगळ्या जिल्ह्याचा पंचनामा केला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। अकोला जिल्ह्यातला कोणताच शेतकरी हा मेला पाहिजेत नाही, कोणत्याच शेतकऱ्यानं आत्महत्या केला पाहिजेत नाही, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो। आमची हेच मागणी आहे की जिल्ह्यातला एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या जर केली तर याला जिम्मेदार अकोला जिल्हाधिकारी राहणार आणि या कृषी अधिकारी राहणार आहे। हाच मी सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली तर याला जिम्मेदार हा शेतकरी राहणार आहे। आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी आम्ही मागणी करतो। कारण की शेतकऱ्यांची यांनी फसवणूक केली, यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजेत, अशी मागणी करतो। जय जवान जय किसान। आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर येत्या 4 दिवसात आम्ही तीव्र आंदोलन करणार, हा इशारा देतो। जय जवान जय किसान। छत्रपती संभाजीनगर येथे ॲडव्हान्स मेडिसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या शिबिरात सुमारे 400 ते 500 नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेत मोफत वैद्यकीय सल्ल्यांचा लाभ घेतलाय। या शिबिरांमध्ये रक्तदाब, रक्तातील साखर तपासणीसह विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले। यूरोलॉजी तज्ज्ञ डॉक्टर आनंद बख्तर यांनी रुग्णाशी संवाद साधत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, विविध शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी आणि किडनी प्रत्यारोपणसारख्या विशेष उपचारांची माहिती दिली। नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि व्यायामाला प्राधान्य देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याचा लाभ मिळाला।
या बातमीचा आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर येथून आमचे प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। ॲडव्हान्स मेडिसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। इथे सर्व प्रकारचे रोगाचं निदान होतं। स्पेशली ENT असेल, युरोलॉजी असेल, किडनी ट्रान्सप्लांट असेल। इथे विभिन्न रक्तगट असतानाही किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर आनंद बुक्तर सर आहेत। आपण जाणून घेऊया आतापर्यंत त्यांनी किती म्हणजे त्यांच्याकडे काय काय सुविधा उपलब्ध आहेत। ॲडव्हान्स मेडिसिटी हे बीड बायपास रोड MIT कॉलेजच्या ऑपोजिटला आहे। आज मी जे हा कॅम्प ठेवलेला आहे त्यामध्ये की आपण एक विविध किडनी विकार, ब्रेन म्हणजे न्यूरोसर्जरीचे विकार, जे काही मणका, ब्रेन, नंतर जॉईंट रिप्लेसमेंट, ऑलमोस्ट सगळेच ज्या काही आजार आहेत त्यावर एक स्क्रीनिंग कॅम्प आहे। त्यामध्ये तुम्हाला आपण फ्री ऑफ कॉस्ट हे देऊ शकतो की OPD सर्व्हिसेस, आणि ज्याला SOS सर्जरीज लागतील त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट सर्जरी थ्रू योजना व्हॅरियस जे काही MGPGY आहे, CM फंड आहे, आयुष इन्शुरन्सेस आहेत, त्यामधून आपण आपले फ्री म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम OPD टिल ॲडमिशन टिल पेशंट गेट डिस्चार्ज आपण फ्री ऑफ कॉस्ट असा एक कॅम्प ठेवला। तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोणत्या सुविधा असतील सर? स्त्रीरोगामध्ये समजा हिस्टेक्टमी वगैरे जे की म्हणजे खोळीच्या जी गाठी असते त्यांना आपण हिस्टेक्टमी करतो ती एक आहे। नंतर माझ्या ज्या म्हणजे मूत्राशयाच्या विषयी म्हणजे मूत्ररोगमध्ये तुम्हाला मूतखड्याच्या ज्या व्हायरस सर्जरीज आहेत, किडनी कॅन्सर्स आहेत, ऑलमोस्ट किडनीमधल्या जेवढ्या काही सर्जरीज आहेत त्या आपण फ्री ऑफ कॉस्ट आज करू शकतो। आज तुमचे जे स्त्रीरोग गॅनॉलॉजिस्ट तुमच्या हॉस्पिटलमध्ये स्पेशल गॅनॉलॉजिस्ट आहेत का स्त्रियांसाठी? येस म्हणजे सेपरेट त्यांचे तज्ञ बघतील त्यासाठी। आता तुम्ही भरपूर दिलेलं सर, त्याच्यामध्ये हृदयरोग दिलेला आहे, न्यूरोलॉजिस्ट दिलेला आहे, ENTसाठी दिलेला आहे। ऑलमोस्ट सर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। आपल्याकडे जवळपास 50 ते 60 कन्सल्टंट आहे। ऑलमोस्ट एका व्याधीचे 3-3, 4-4 कन्सल्टंट। सर आतापर्यंत आपण किती रुग्णांना असं जे आपण जीवन ज्योती योजना जे म्हणतो, जे गरीब असतात, ते पैसे देण्यास कमी पडत असतात, तर अशा काही योजना आहेत का शासनाच्या ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा मिळतात? येस सर, जे महात्मा ज्योतिबा फुले आहे जी सध्या PMJY झालेली आहे त्याच्या थ्रू आपण एक आतापर्यंत 8 महिन्यामध्ये 1000च्या वर रुग्णांची शस्त्रक्रिया केलेली आहे, आणि CM फंड मार्फत पण आपण बरेच पेशंट्सला कॅटर केलेलं आहे। आणि राहिलं हे PM फंड, MGPGY, CM फंड या थ्रू ऑलमोस्ट पेशंटच्या म्हणजे विदाऊट टेकिंग अ सिंगल रुपीज आपण त्यांना कॅटर केलं, आणि आतापर्यंत 1000च्या वर आपण म्हणजे त्यामध्ये मूत्ररोग आहेत, नंतर मणक्याच्या शस्त्रक्रिया, ब्रेनच्या शस्त्रक्रिया आहेत, ऑर्थोपेडिक्सच्या आहेत, जॉईंट रिप्लेसमेंट आहे, किडनी ट्रान्सप्लांट आहे, व्हेरियस गायनीच्या सर्जरीज आहेत, एन्जिओप्लास्टीज आहेत, इंटरनॅशनल रेडिओच्या प्रोसिजर आहेत। ऑलमोस्ट ज्या फिजिबल आहेत ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी आपण करतो ज्या मुंबई पुण्याला। याच्या आजाराचे लक्षण काय? श्वास झाला, तुमचं BPचा त्रास, हायपर टेन्शनमध्ये आहे। त्यामध्ये एक मेन कारण असं आहे की लोक आजार डायग्नोज करतात आणि त्यानंतर जेव्हा आपण त्यांना एक म्हणजे ट्रीटमेंट प्रिस्क्राईब करतो, जी एखादी गोळी आहे, 2 गोळ्या आहेत, त्या ते शक्यतो ना 1-2 महिने घेतात आणि स्वतःच बंद करतात, आणि त्याचं मॉनिटरिंग होत नाही। मॉनिटरिंग म्हणजे किंवा समजा BP, शुगर जे आहे त्यांचं एक समजा आता हॉस्पिटलला एकदा त्यांनी चेक केलं की त्यानंतर ते डायरेक्ट 2-3 महिन्यात, तसं नाही। तुम्ही एक रेग्युलर चेकअप ठेवा, तुमच्या जे रिस्पेक्टिव्ह फिजिशियन्स आहेत, कार्डिओलॉजिस्ट काय त्यांच्याशी तुम्ही एक फॉलोअप तुमचं रुटीन राहू द्या, आणि गोळी स्वतः मनाने बंद करा। त्यांचं म्हणजे टेक होम मेसेज किंवा गोळी स्वतः बंद नाही करायची। सध्या शक्यतो डायबिटीज आणि हायपरटेन्शनची जी मेडिकेशन्स असतात ते लाईफ लॉंगच असतात, ते शुड नॉट बी स्टॉप ऑन इट्स। डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायची आणि बंदही करायची। सर, आपण बघत आहोत भरपूर आम्ही अशा हे केलेल्या आहेत। प्लास्टिक सर्जरीबद्दल सांगा सर, तुमची जी प्लास्टिक सर्जरी करता ते नेमकं कोणत्या याच्यावर करू शकता पेशंट? प्लास्टिक सर्जरी समजा आता तुम्हाला एक जे जन्मजात काही अशा व्याधी असतात, एखाद्या क्लिप पॅलेट, क्लिप किंवा असं बरेच असे त्वचेचे जे काही गाठी असतात, तिरळेपणा वॉटेवर जेवढ्या काही म्हणजे प्रोसिजर आहेत आपल्याकडे, म्हणजे एक चैतन्य पाटील म्हणून प्लास्टिक सर्जरी आहेत, त्या सगळ्या प्रोसिजर ते फ्री ऑफ कॉस्ट आपण इथे करू शकतो। फ्री ऑफ कॉस्ट करू? येस, योजनेमध्ये आपण करू शकतो। तुम्ही टायमाला त्या कन्सल्टंटशी तेव्हाच जर तुम्ही कन्सल्ट केलं तर एखादा मोठा आजार आपण टाळू शकतो, त्याला स्क्रीनिंग होऊ शकतो। सर, आतापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये किती जणांनी फ्री चेकअप केलेलं आहे? सर, जर समजा तुम्ही विचार केला तर आम्ही 1000च्या वर म्हणजे हे केले, हे ऑपरेशन्स केले, आणि OPD पण एक 4-5 हजार रुग्ण आमच्या OPDला आले. आता रिसेंटली मी 2 महिन्यापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट फ्री ऑफ कॉस्ट केले,
ज्याची किंमत म्हणजे वेगवेगळ्या ब्लड ग्रुप होते त्यांना जर एखाद्या मेजर सिटीजमध्ये गेले असते 10-1 लाख रुपये लागले, त्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट केले. परभणीतील अंगणवाड्यांना गरम आणि ताजा आहार पुरवण्यासाठी ई निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्याच्या मागणीसाठी महिला बचत गट, महिला मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांचे आमरण उपोषण 5व्या दिवशी सुरू आहे. दरम्यान सलग उपोषणामुळे 2 महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. फौजिया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष शेख मुमताज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी 25 जून रोजी जिल्हाधिकाऱ्याकडे ही निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने 8 जुलैपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की शासनाच्या नियमानुसार अंगणवाड्यांना गरम आणि ताजा आहार पुरवण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. मात्र संबंधित विभागाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नसल्याचं महिला बचत गटांवर अन्याय होत आहे. उपोषणाच्या 5व्या दिवशी 2 महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाने तात्काळ ई निविदा प्रक्रिया सुरू करून महिला बचत गटांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. पंढरीच्या वारीच्या भक्तांचा संदेश आता 7 समुद्रापार पोहोचलाय. लंडनहून सुरू झालेली जगातील सर्वात ग्लोबल वारी आज सातारा जिल्ह्यात दाखल झाली. युरोपातील 11 देशांचा प्रवास करत ही दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. लंडनमधून सुरू झालेल्या या अनोख्या वारीने भारतात दाखल झाल्यानंतर आज सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. यावेळी नीरा नदीत विठोबा माऊलीच्या पादुकांना स्नान घालून वारकऱ्यांनी भक्तिभावाने पुढील प्रवासाला सुरुवात केली. सुमारे 50 दिवसाचा आणि युरोपातील 11 देशांचा प्रवास पूर्ण करत ही ग्लोबल वारी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. या अनोख्या उपक्रमामुळे वारकरी परंपरेचा आणि विठ्ठल भक्तांचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचत असल्याच्या भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. मुंबईतील दहिसर येथे भाजपचे मुंबई महानगरपालिका गटनेते गणेश खणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकारबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता पाहूयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल नेमकं काय म्हणाले. आज हमारे लिए बहुत ही खुशी की बात है कि हमारे नेता सभागृह में मुंबई कॉरपोरेशन के भारतीय जनता पार्टी के हाउस लीडर माननीय गणेश खनकर जी का दफ्तर का उद्घाटन हुआ है. इन्होंने जीवन भर लोगों की सेवा की है और मुझे खुशी है कि अब ये केंद्र इस क्षेत्र में सभी के समस्याओं का निवारण करने के लिए स्थापित हो गया है. जिस प्रकार से मनीषा ताई ने जीवन पर हमारे सभी भाई बहनों को एक उज्जवल भविष्य के लिए सेवा की है, ऐसे ही हमारे सभी नगर सेवक सेविकाएं साथ में मिलकर मनीषा ताई और भारतीय जनता पार्टी महायुति के सभी कार्यकर्ताओं के साथ इस क्षेत्र को उज्जवल और उत्तम बनाने में हम सब सेवा करेंगे, कोई कसर नहीं छोड़ेंगे. मुझे विश्वास है कि सबके सामूहिक प्रयास से दहिसर और पूरा उत्तर मुंबई देश की और मुंबई की शान बनेगी. रोजगार मिलावा के माध्यम से लाखों लोगों को रोजगार मिला है सर. टारगेट क्या है, आगे और कितने लोगों को रोजगार मिलेगा? बहुत स्पष्ट निर्णय भारतीय जनता पार्टी और महायुति के सभी कार्यकर्ताओं ने उत्तर मुंबई के लिया है कि उत्तर मुंबई में एक भी युवा युवती, एक भी नौजवान, एक भी व्यक्ति जो किसी प्रकार का काम करना चाहे उसको बेरोजगार नहीं रहने देंगे. चाहे वो स्वयं रोजगार हो, चाहे कोई स्टार्टअप हो, कोई उद्यमी के रूप में अपना व्यापार या उद्योग चलाना चाहे, या कौशल विकास केंद्र से अपने कौशल को बढ़ाकर कोई और काम में अच्छी तनख्वाह पाकर अपने भविष्य के शिल्पकार बन पाए, ऐसा सुविधाएं इस पूरे क्षेत्र में उपलब्ध कराने की जिम्मेदारी ली है हमने. और इसको अटल बिहारी वाजपेयी कौशल विकास केंद्र से शुरू किया
आज आप वहाँ जाएं तो आप देखेंगे अलग अलग प्रकार के कौशल विकास के कार्य चल रहे हैं। आगे चलकर दहिसर में, शिमपोली में, बोरीवली में, मलाड में, कांदिवली में, हर एक क्षेत्र में हम चाहते हैं कि इसी प्रकार का एक कौशल विकास केंद्र बने। मागा थाने में भी इस प्रकार का एक कौशल विकास केंद्र या एआई इंक्यूबेशन हब बनाकर हम इस पूरे क्षेत्र में टेक्नोलॉजी और स्किल डेवलपमेंट का एक सेंटर्स ऑफ एक्सीलेंस क्रिएट करना चाहते हैं। स्वाभाविक है, अगर अच्छा काम हो रहा है तो कितना भी बड़ा आलोचक क्यों ना हो, अच्छा काम रहता है। जनता की सेवा जो माननीय देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ राव और सुनेत्रा ताई के नेतृत्व में महायुति की सरकार महाराष्ट्र में कर रही है, जिस प्रकार से अलग अलग योजनाओं से जनता की सेवा हो रही है, जिस प्रकार से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन और कुशल नेतृत्व में महाराष्ट्र तेजी से आगे बढ़ रहा है, मुंबई आगे बढ़ रहा है, मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र के लोग, महाराष्ट्र की जनता माननीय मोदी जी के, माननीय देवेंद्र फडणवीस जी के, एकनाथ राव और सुनेत्रा ताई के नेतृत्व से संतुष्ट है। आगे हमें बहुत सारा काम करना है। सबके आशीर्वाद से, सबके सामूहिक प्रयास से हम सब इन कामों को आगे बढ़ाएंगे। मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खंडकरजी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी स्थानिक दहिसरमधील आणि आजूबाजूच्या परिसरातील तमाम जनतेची सेवा करण्याकरता हे सेवालय या ठिकाणी त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे। या उद्घाटनाला आमदार मनीषाताई चौधरी, आमदार अतुल भातखळकरजी, आमदार योगेशजी सागर, सर्व या ठिकाणी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते आणि विशेष करून म्हणजे स्थानिक जनताही मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित आहे। मी सभागृह नेते गणेश खंडकरजी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून या परिसरातील तसेच मुंबई शहरातील नागरिकांकरिता चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून घडेल अशा प्रकारच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। एसआयआरला घेऊन बैठक झालेली आहे आपल्या या उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये, काय नेमकं त्या बैठकीत चर्चा झाली आणि काय पुढचं प्लॅन आहे? संघटनात्मक बैठक ही उत्तर मुंबईची आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि संघटनात्मक बांधणी, येणाऱ्या काळामधील कार्यक्रम आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्याच्या नंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून शेवटच्या मुंबईकरांना कशा प्रकारे आपण सेवा सुविधा देऊ शकतो, संघटनेचा उपयोग या कार्यामध्ये कशा प्रकारे होऊ शकतो, जनता आणि लोकप्रतिनिधीच्या मध्ये आणि महानगरपालिकेच्या मध्ये संघटना ही कशा प्रकारे सेतूचं काम करू शकते, अशा विविध विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। विनायक राऊत यांचे जे सून आहे, गंभीर आरोप त्यांच्यावरती लावण्यात येणार आहेत, काय म्हणाला? नाही, कायद्याच्या अधीन राहून जी काही प्रक्रिया आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, या अंतर्गत त्याच्यामध्ये कारवाई जी काही होत आहे आणि त्यामुळे कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो, कायद्याच्या समोर सर्व समान असतात आणि त्या हिशोबाने ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून त्यामधली सत्य परिस्थिती जाणून या ठिकाणी जी काही कारवाई आहे ती होईल। कोणाचं? नाही, सरकार जे आहे महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे चांगलं काम करतच आहे आणि त्यामुळे चांगलं काम करत असलेल्या सरकारचं सर्वच जण कौतुक करतच असतात की 2029 मध्ये जेव्हा भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली असेल, त्यावेळी महाराष्ट्राची इकॉनॉमी ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली असेल आणि ती $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींनी, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जी जी काही पावलं उचललेली आहेत, शेतीच्या क्षेत्रामध्ये असेल, ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या देशामध्ये न्यूमरो उनो किंवा नंबर 1 करण्याच्या केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नंबर 1 ची पोझिशन टिकवून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, की कशा प्रकारे भारत ज्या वेळेला विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमच्या महाराष्ट्राचा होणार आहे आणि महाराष्ट्राचा आहे
आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र त्या दिशेने कूच करत आहे. बातम्या गावाकडच्या या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.